नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमध्ये रिव्होल्यूशन म्हणजे स्कॅन कॉपी ऑफ द फोटो म्हणजे आपण जे पेपर रेचेकिंगला टाकले होते कमी मार्क्स मिळाल्यामुळे किंवा फेल झाल्यामुळे त्याचा रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आहे मे जून 2025चा. आता पहिला लॉट आलेला आहे, दुसरा लॉट काही दिवसातच येतील, असे टोटल आपल्याला 4 लॉट येतील. तर मित्रांनो, रिव्होल्यूशनचा रिझल्ट पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला रिझल्ट इथे आपल्याला कॉर्नरवरती जायचं आहे. इथे आपल्याला रिझल्टवरती क्लिक करायचं आहे. रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर मे जून 2025 यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जे आपले रिझल्ट बघितले होते मे जून 2025मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचे, तिथंच आपल्याला जायचं आहे. तर आता इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडाफार वेळ लागत आहे. आता इथं ओपन झाल्यानंतर आपण पाहूया. तर मित्रांनो, बरेच विद्यार्थी फेल झाले होते, तर त्याच्यामुळे त्यांचा रिझल्ट आता जे रिव्होल्यूशनला टाकले होते त्याचा नो चेंज आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर इथे आपण पाहू शकतो मे जून 2025चे आपले इथे सर्व रिझल्ट लागले होते, बरोबर. आता आपल्याला इथं पाहायचं आहे. सर्वप्रथम इथं पर्टिक्युलर्समध्ये आपल्याला 3rd नंबरचं पाहायचं आहे. तर 3 नंबरला जून 2025 एक्झाम इव्हेंट्स रिव्होल्यूशन रिझल्ट लॉट फर्स्ट 25 डिसेंबर 2025 रोजी आलेला आहे. म्हणजे आता एक लॉट आलेला आहे, अजून असे टोटल 4 लॉट येतील. तर आपण डाउनलोड यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पाहायला मिळेल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी नाशिक मे जून 2025 एक्झाम इव्हेंट रिव्होल्यूशन रिझल्ट लॉट फर्स्ट. तर आणि आपल्याला इथं रेड कलरमध्ये एक हेडलाईन दिलेली आहे, रिमेनिंग स्टुडंट्स रिझल्ट विल बी पब्लिश्ड सून. म्हणजेच ह्याचा अर्थ काय की जे विद्यार्थ्यांचे रिझल्ट इथे दिसत नाही आहेत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे रिझल्ट अवघ्या डिक्लेअर केलेले नाहीत त्यांचे रिझल्ट लवकरच इथे डिक्लेअर केले जातील. म्हणजे आपल्याला सेकंड लॉट लवकरच येईल. तर मित्रांनो, आपल्याला आता BA BCom आणि BCA V92चे रिझल्ट डिक्लेअर केलेले मिळेल. इथे आपला सिरियल नंबर आहेत, इथे आपले प्रोग्राम कोड आहेत. म्हणजे जे विद्यार्थी BCom फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला आहेत त्यांना J02 J01 बघायचं आहे. जे विद्यार्थी BComला आहेत त्यांना J02 बघायचं आहे. तर इथे आपल्याला पेपर कोड दिलेला दिसतं मित्रांनो. जर तुम्ही पेपर कोड वाईज बघितलं तर तुम्हाला इझी पडेल. आता जे विद्यार्थी BComला आहे, BCom थर्ड इयरला, त्याचा आपण एक रिझल्ट इथं बघणार आहोत. BCom थर्ड इयरला आहे त्या विद्यार्थ्यांनी बघायचं आहे. आता आपल्याला इथं बघायला मिळेल J02 सेकंड इयरचा हा पेपर आहे, कॉम 212. तर त्या विद्यार्थ्यांचं इथं पेअर नंबर दिलेला आहे. त्यानंतर इथं सीट नंबर दिलेला आहे, आपण पाहू शकतो सीट नंबर. त्यानंतर इथं चेंज म्हणून दिलेला आहे. चेंज म्हणजे काय की त्याच्या पेपरमध्ये चेंज झालेला आहे, त्याच्या गुणामध्ये काहीतरी चेंज झालेला आहे, त्यामुळे इथं चेंज म्हणून दिलेलं आहे. आणि इथं नो चेंज दिलेला आहे. नो चेंज म्हणजे तुमच्या पेपरमध्ये काहीही चूक नाही